नमस्कार रनर्स. आज जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण भेटतो. याआधी आपण रूट, ब्रीदिंग, डाएट, योगा याविषयी माहिती घेतलेली आहे आणि आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आपण तुमच्या समोर आलेलो आहोत. विषय आहे मेडिकल कंपोनंट्स. रनिंग करताना मेडिकल कंपोनंट्स हा किती मॅटर करतो, कसा मॅटर करतो याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि यासाठी आज आपल्याकडे आहेत एक्सपर्ट्स डॉक्टर प्रताप गोळे, MD मेडिसिन, जे गेली 14 वर्ष मेडिकल डायरेक्टर फॉर सातारा हिल हाफ मॅरेथॉन हा मोठा आपण म्हणूया भार खांद्यावर वाहत आहेत. आणि त्याचबरोबर मेडिकल कंपोनंट्सचं इन डिटेल जी काही अरेंजमेंट आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते डॉक्टर करतात. त्याचबरोबर आपल्याकडे आहेत आज डॉक्टर अविनाश भोसले, MD एनेस्थेसिस्ट. डॉक्टर स्वतः एक उत्तम रनर आहेत. गेले 14 एडिशन ते आपल्या मॅरेथॉन मध्ये रनर म्हणून तर आहेतच, पण गेली 8 वर्ष ते स्वतः पेसर म्हणून या मॅरेथॉन मध्ये रन करतायत. आणि मेडिकल पार्ट जो आहे, तर मेडिकल इमर्जन्सीज किंवा मेडिकल कंपोनंट्स काय आहेत याविषयीची चर्चा आता आपण या दोघांच्या बरोबर करूया. या दोन दिग्गजांसोबत मी विशाल ढाणे, मेंटॉर, आणि त्याचबरोबर मी सुद्धा रनर आहे. आणि मेडिकल असिस्टन्स जो आहे तो व्हॉलेंटरीली माझ्या क्लासतर्फे मी करतो. तसंच मी यंदा सातारा हिल मॅरेथॉनचा व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा आहे. तर आता 16 आठवड्याचं आपलं जे ट्रेनिंग सेशन चालू आहे संडेला, प्रत्येक संडेला, तर ह्या संडेला रन करताना बऱ्याच रनर्सचे आम्हाला काही प्रश्न आले, ज्या काही मेडिकलच्या बाबतीतल्या कॉम्प्लिकेसीज वाटल्या त्या त्यांनी मांडल्या, विचारल्या. त्याबद्दल आपण चर्चेला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न जो आलेला आहे डॉक्टर, तो असा आलेला आहे की धावताना हे जे आपलं सातारा हिल मॅरेथॉनचा जो रूट आहे त्याचं इन्क्लिनेशन जे आहे, त्याच्यावरून जाताना किंवा येताना त्यांना जे क्रॅम्प्स येतात, तर या क्रॅम्प्सचा नक्की मेडिकल कंपोनंट कशा पद्धतीने आपण रिलेट कराल आणि काय सांगाल? नमस्कार. सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही मुळातच एक हिल मॅरेथॉन आहे आणि त्याच्यामुळे द काइंड ऑफ एक्झर्शन दॅट अ रनर फेसेस इज गोइंग टू बी मोर दॅन अ फ्लॅट मॅरेथॉन. आणि तुम्ही जो स्पेसिफिक क्वेश्चन मांडलात की क्रॅम्प्स येतात, आता क्रॅम्प्स दोन प्रकारे येतात. एक तर रनिंग झाल्यानंतर किंवा रन करत असतानाही बऱ्याच लोकांना क्रॅम्प्स आल्यामुळे थांबावं लागतं. त्याचं मूळ कारण असते त्यांचं एक्झर्शन, आणि त्या एक्झर्शनचं जे मेडिकल कारण आहे ते आहे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. दोन महत्वाचे बिंदू त्याच्यामध्ये आहेत. एक तर आपण जे 8 स्टेशन्स दिलेले असतात, रिहायड्रेशनचे पॉइंट्स दिलेले असतात, त्याचा उपयोग प्रत्येक रनरनी करायला पाहिजे, ज्यामुळे वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स, मग ज्याच्यामध्ये सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हा बॅलन्स शरीरातला टिकून राहील. दुसरी गोष्ट, रनिंग करत असताना ग्लुकोज मेकॅनिझम इज ऑल्सो ॲट अ स्ट्रेस. सो हायपोग्लायसिमिया पण होत असतो. या तिन्ही कारणामुळे क्रॅम्प्स येऊ शकतात. आणि म्हणूनच रिहायड्रेशनचे जे पॉइंट्स आहेत, 8 स्टेशन्स आहेत, त्याचा वापर जर रनर्सनी केला, एक ज्या वेळेला त्यांना रनिंग करायचं आहे त्याच्या आधी थोडंसं कॅलरिक इंटेक असेल, लिक्विड इंटेक भरपूर असेल, म्हणजे प्री रन प्रिपरेशन जर व्यवस्थित असेल, म्हणजे रविवारी तुम्ही पळणार आहात पण शुक्रवार शनिवारपासनं जर तुम्ही तुमच्या डाएट आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्सचा पूर्णपणे अभ्यास करून त्याचा वापर केला तर क्रॅम्प्स अजिबात येणार नाहीत. आणि जर क्रॅम्प्स आले तर क्रॅम्प्स असताना पळण्याचा प्रयत्न करू नका, थांबा, थोडीशी विश्रांती घेतली तर क्रॅम्प्स कमी होऊ शकतात. तुम्हाला 8 स्टेशन्सवर मीठ असतं, त्याचा वापर तुम्ही करा, आणि ज्या वेळेला तुमचा क्रॅम्प निघून जाईल त्यावेळेला पुन्हा तुम्ही रन करून ही मॅरेथॉन पूर्ण करू शकता. बरोबर.
ह्यात आपण मगाशी बघितलं की ह्यातलं हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. हायड्रेशन म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉटर. वॉटर म्हणजे पाणी हे आपल्या ऑक्सिजन नंतर, म्हणजे ऑक्सिजन एक नंबर, त्याच्यानंतर 2 नंबरला पाणी आहे. कारण पाणीच फार सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या शरीरातलं पाणी हे ऑक्सिजन नंतर 2 नंबरला आहे. त्याच्यानंतर बाकी सगळे विषय येतात. कारण प्रत्येक सेलला जे काही न्यूट्रिशन, काही ऑक्सिजन सगळं पाठवायचं ते पाण्यातनंच जातं. पाण्यात तुमचं इट वॉटर ॲक्ट ॲज अ ल्युब्रिकंट, म्हणजे तुमच्या श्वासातनं जी नलिका आहे, श्वास नलिका, नाक, तोंड, ह्याचं तुमचं डायजेशन सगळ्यावरचं महत्वाचं पाणी आहे. म्हणून आपण हायड्रेशनला जास्त महत्व देतो. दुसरी गोष्ट म्हणजे अ, आपल्या हिल मॅरेथॉनला काही काही वेळी खूप छान पाऊस येतो. पण काही काही वेळी इतकं हॉट असतं ऑक्टोबर, सप्टेंबरमध्ये, की वेदर हा सुद्धा एक क्रॅम्प्स यायला फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुमचं टेम्परेचर आहे ना, ते टेम्परेचर रेग्युलेशन पण वॉटरच करतं. टेम्परेचर रेग्युलेशन काम. त्यामुळं वॉटर महत्वाचं आहे. वेदरमुळे पण क्रॅम्प्स, जर वेदर खूप हॉट असेल, ह्युमिड असेल, महत्वाचं हॉटपेक्षा पण ह्युमिड जास्त असेल, तर क्रॅम्प्स येण्याची शक्यता जास्त असते. किंवा तुम्ही फार फास्ट पळताय, तुमचा पेस तुम्ही वाढवलाय जास्त, की तुम्ही नेहमी त्या एका स्पीडनं पळण्यापेक्षा जास्त, तर क्रॅम्प्स तुम्हाला येणार. थँक्यू डॉक्टर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही सांगितलं तर ह्याच्यासाठी अख्ख्या रूटवरती आपली एड स्टेशन्स असतात, ज्याच्यावरती हा. पाणी असतं, ORSL असतं, एनर्जल, जे काही रिक्वायर्ड जेवढे काही तुम्हाला तिथे गरजेचं आहे ते सगळ्या रूट सपोर्टवरती आपण त्या ठिकाणी दिलेलं असतं. तर या एड स्टेशन हे प्रॅक्टिस रन जे संडेचे आहेत त्याला सुद्धा ठेवलेले आहेत. आणि मला वाटतंय जगभरात ही फक्त अशी एकमेव मॅरेथॉन असेल की ज्याच्यामध्ये 16 जे आपले संडे रन आहेत त्याच्यात हा रूट सपोर्ट दिला जातो. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, मला एक प्रश्न आहे आणि बऱ्याच रनर्सला सुद्धा हा प्रश्न आहे की हाऊ टू आयडेंटिफाय रेड फ्लॅग्स व्हाईल रनिंग. ओके, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. प्रत्येक रनर ज्या वेळेला कुठल्याही मॅरेथॉनची तयारी करत असतो तेव्हा एका प्रकारच्या ॲडॉप्टेशनच्या फेजमधनं त्याची बॉडी जात असते. आणि रनिंग इन्क्लूड्स एफर्ट फ्रॉम एंटायर बॉडी. म्हणजे तुमची शरीरातील प्रत्येक सिस्टीम रनिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली असते. आणि मग या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम्स इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत त्या कधी कधी तुम्हाला काही इशारे देऊ शकतात की तिथं अंडरलाईन इंजुरी आहे. ओके, मग आपण रनिंगच्या फिजिओलॉजीबद्दल विचार केला तर प्रत्येकाला एका विशिष्ट मर्यादेनंतर दम लागतो. पण हा दम इतरांपेक्षा डिस्प्रपोर्शनेट असेल, म्हणजे तुमच्याच वयाचे तुमचेच सहकारी पळत असताना जर त्यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त दम लागत असेल तर 2 शक्यता असतात. एक तर ज्याला आम्ही एअरवे डिसीजेस म्हणतो, म्हणजे एखाद्याला ब्रॉन्कियल अस्थमा असेल किंवा एखाद्याला दमा असेल तर त्याला इतरांपेक्षा जास्त दम लागू शकतो. अशा वेळेला त्याने प्रॉपर मेडिकेशन घ्यायला पाहिजे जर दम इतरांपेक्षा जास्त लागत असेल तर. दुसरी गोष्ट, तुम्ही पळत असताना एका विशिष्ट वेगाला पार करून गेल्यानंतर खूप जास्त दम लागतोय असं तुम्हाला जाणवतंय किंवा तुम्ही एक्झॉस्ट होताय, ब्रीदिंग डिफिकल्टी तुम्हाला येतेय, असं म्हणजे श्वास अपुरा पडतोय असं वाटत असेल तर दॅट इज अ रेड फ्लॅग. दॅट इज वेअर यू हॅव टू आयडेंटिफाय की यापेक्षा जास्त तयारी केल्याशिवाय वेगाने पळणं हे आपल्यासाठी धोकादायक असू शकतं. हे झालं फुफ्फुसाविषयी. तसंच तुमचं हृदय सुद्धा तुम्हाला रेड फ्लॅग देऊ शकतं. आपण सर्वजण पळत असताना, विशेषतः आत्ताची जी परिस्थिती आहे जिथं हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यावेळेला मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे बहुतांश जण हे 30, 40, 50च्या वरचे जे लोक आहेत, जे खूप स्ट्रेसमध्ये अदरवाईज असतात, अशा लोकांनी जर त्यांच्या छातीत दुखत असेल तर घाबरून जाण्याची काही गरज नाही. इट इज नॉट समथिंग विच शुड प्रेस अ पॅनिक बटन, बट इट इज डेफिनेटली नॉट समथिंग दॅट दे शुड बी इग्नोरिंग. ओके, विशेषतः तुम्हाला जर एक अंतर पळाल्यानंतर जे चढ उताराचे रन्स तुम्ही करता, प्रॅक्टिस रन्स करता, त्यावेळेला जर तुम्हाला पळताना छातीत दुखत असेल तर त्याला निग्लेक्ट करू नका. ते छातीत दुखणं हे हृदयाशी निगडीतच असेल
असं नाही, पण ते आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, द ब्रेन ऑल्सो इज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड अँड दी ब्लड सप्लाय टू द ब्रेन. आपण ज्याविषयी चर्चा केली आता, भोसले सरांनी सांगितलं की वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि पळत असताना मेंदूचा रक्त पुरवठा कमी जास्त होत असेल तर थोडंसं क्लॉगिंग होणं, विचारांमध्ये क्लॉग होणं, विचार करण्याच्या क्षमतेमध्ये कमतरता येणं, असं जर तुम्हाला जाणवलं, हिटिंग द बॉल रिपीटेडली वाईल यू आर रनिंग, यू आर गेटिंग कन्फ्युज्ड, यू आर नॉट एबल टू क्लिअरली थिंक की मला पुढं काय करायचंय, अशा काही घटना होत असतील तर हे सगळे व्हायटल ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीचे, आणि जर ते काही सिग्नल देत असतील तर यू हॅव टू इव्हॅल्युएट देम, करेक्ट what is required to be corrected, and then resume running so that you can have an uneventful running schedule. थँक्यू. बरोबर आहे, अगदी बरोबर सांगितलं. म्हणजे याचा अर्थ असंच आहे की लिसन टू युअर बॉडी. तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय हे तुम्ही बघा प्रत्येक वेळेला. दिस बॉडी इज गिव्हिंग यू रेड सिग्नल्स. जे तुम्ही आता विचारत होते ते सिग्नल देत असतं. म्हणजे आता हे बाकीच्या गोष्टी सांगितल्यात. तर आणखीन म्हणजे एक्सेसिव्ह स्वेटिंग आहे, की तुम्हाला खूप घाम येतोय घाम फार. येतोय, नमनेस आलाय, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्याच आहेत. म्हणजे आपलं रनिंग हे नुसतं फिजिकल नाही आहे, इट इज फिजिकल अँड मेंटल, दोन्हीचे चॅलेंजिंग त्याला चॅलेंज कोऑर्डिनेशन ठेवूनच तुम्ही पुढे गेला पाहिजे. करायला पाहिजे. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी पण महत्वाच्या आहेत, की तुम्हाला काय सिग्नल बॉडी देतं त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण तुम्ही पळताय, तुम्ही इतकं स्पीड वाढवलं की तुम्हाला बोलताच येत नाहीये, म्हणजे तुम्हाला ते श्वास जास्त झाले. त्यासाठी तुम्हाला म्हणजे हे बोलता येत नाही याच्यासाठी तुम्हाला अगदी भारीतले गॅजेट्स घ्यायची गरज नाही. आणि घेतली तर चांगली आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे नसेल तर घेऊ शकत नसेल त्यांना ह्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सहज कळतात की बोलता येतं का आपल्याला. आणि आता नवीन हे जे गॅजेट जे आले त्यात तुम्हाला सगळं कळतं. हार्ट रेट किती आहे तुमचा, किती हार्ट रेटच्या कुठल्या झोनमध्ये तुम्ही रनिंग केलं पाहिजे, अनएरोबिक मध्ये किती केलं पाहिजे, किंवा तुमचा हार्ट रेट आहे एवढा मॅक्झिमम किती राहायला पाहिजे, तुमचा तो ऑक्सिजन किती आहे, हे सगळं ते आता सांगतं. तर ज्यांना त्याची सवय आहे की मॉडर्न गॅजेट वापरायची त्यांनी ती वापरावीत. मग तुम्हाला हे धोके तुम्हाला आधीच कळू शकतात. म्हणजे आता जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला आता 12 लीड ईसीजी सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो घड्याळात तुमच्या मोबाईलवर, किंवा तुमचं हार्ट रेट काय आहे, सॅच्युरेशन म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, तर या गोष्टी तुम्हाला कळतात. मग तुम्ही त्याचा पण वापर करू शकता. अगदी बरोबर. गॅजेट्सचा वापर तर आहेच, पण तुमचं शरीर तुम्हाला नक्की काय काय सांगतंय याच्याकडे मात्र लक्ष देऊन मगच रनिंग करा, हेच डॉक्टरांना सांगायचं. डॉक्टर, हार्ट रेट बद्दल खूप छान सांगितलं तुम्ही, पण एक सर्वसामान्य रनर म्हणून, आता हे एक्सपर्टाईज आहेत दोघे आहेत डॉक्टर्स, पण एक सर्वसामान्य रनर म्हणून जे काही ब्रीदिंग आहे किंवा हार्ट रेट जो आहे तो काय असला पाहिजे, कसा असला पाहिजे, याच्याविषयी काही माहिती द्याल का? Generally, in an adult male and female in an Indian setting, the heart rate should range from 60 to 80. Your sleeping heart rate could be lower than this. Okay. पण ज्या वेळेला तुम्ही रनिंग करायला लागता, the first thing that shoots up is your heart rate starts going up, and following that is the blood pressure, right? So, though you are calculating in terms of heart rate, it also denotes underlying hypertension that is building up because it's a stressful activity, right? So there is a clear-cut correlation between how much your cardiovascular system can actually take up. Okay? आणि म्हणूनच ना आपण ज्या वेळेला हार्ट रेटचा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा तुमचा साधारण बेसलाईन हार्ट रेट काय आहे ते बघून घ्या. इफ इट इज फार मोर दॅन व्हॉट इज ऍक्सेप्टेबल मेडिकली, म्हणजे तुमचा बेसलाईन हार्ट रेट जर 110 असेल तर I would advise that you consult, you do certain blood tests and try to know why it is on such a higher note, right? And if it is normal and you start running and it is twice the baseline heart rate, you are safe. So if it is around 60 to 80 and it jumps to 120 to 140, you are still in a good zone and you are not at great risk. But as a thumb rule, I would advise that
there are two factors. One is you hit your target heart rate, but it goes into a worrisome zone in at a early stage. म्हणजे तुम्ही पळायला सुरुवात करताय आणि तुमचा हार्ट रेट लगेच टार्गेट 170 180 या लेवलला जातोय. तर दॅट इज समथिंग विच यू शुड बी अवेअर ऑफ, दॅट युअर हार्ट इज नॉट कंडिशन्ड फॉर दॅट काइंड ऑफ अ रनिंग दॅट यू आर डुईंग. आणि दुसरं काय होतं की यू हिट 180 and then you realize that you can't take it anymore and you slow down, and if you resume running and it is again hitting 180 200, right, that is something which you should definitely evaluate. So heart rate, in my opinion, gives you an exact idea about your cardiorespiratory status, and you should take it as at a serious note, as a guiding light, that if my heart rate remains at an acceptable range, जेव्हा मी रनिंग करतोय त्यावेळेला खूप व्हेरी होत नाहीये, खूप जास्त वाढत नाहीये, तर यू आर डुईंग अन एक्स्ट्रीमली गुड रन. आणि तुम्हाला ते रिअलाइज होईल की तुम्ही जर तुमच्या हृदयाच्या वेगाकडे लक्ष दिलं तर बाकीच्या गोष्टी विल ऑल फॉल इन प्लेस. युअर इलेक्ट्रोलाइट्स, बिकॉज दॅट इज अन इंडिकेटर, दॅट इज अन अपेक्स इंडिकेटर, द पल्स ऑफ अ पर्सन. तर मग तसं जर तुम्ही मॉनिटर केलं तर डेफिनेटली आय वुड टेल यू दॅट यू वुड नॉट ओनली हॅव अ सेफ रन, बट यू विल ऑल्सो एन्जॉय द रन. You just have to keep a watch on what is the pulse, your running pulse is, and that would be a wonderful guide to your running. बरं का, मला तोच प्रश्न मध्ये पडला होता की गॅजेट जर नसेल तर आपण ओळखायचं कसं. पण डॉक्टरांनी फार सुंदर सांगितलं, तुमच्या हृदयाचं तुम्ही ऐका आणि हृदय काय सांगतंय याच्यावरती ऍक्शन्स घ्या. थँक्यू डॉक्टर. मला एक असं सांगावं वाटतं उदाहरण त्याबद्दल, की आपलं हृदय म्हणजे एक गाडीचं इंजिनच आहे. इंजिन, तर इंजिन म्हणजे आपण त्याचं जर स्पीड तुम्ही अगदी 100-120च्या पुढे गेला की तुमचा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. खरंय. तुम्ही ज्या वेळेला 40-50 मध्ये ज्यावेळी चालवाल त्यावेळी तुम्ही व्यवस्थित तुमचं म्हणजे Average चांगलं पडतं. पडेल आणि ऍक्सिडेंट होण्याची पण गरज. त्यामुळे तुमचा हार्ट रेट तसाच राहिला पाहिजे, जो त्या झोन मध्ये राहिला पाहिजे. आता मला काय म्हणायचं डॉक्टर, की समजा 180-200 असा गेलाय, आपल्याला कळतंय गॅजेटवर, तर काय प्रिलिमिनरी ऍक्शन काय घेतली पाहिजे? I would say that if you have hit 180 200, then the first thing that you do is you slow down. ओके. आणि try to see whether it settles down. Okay, म्हणजे समजा इफ इट इज अ काय एक झपकन तुम्ही चढून गेलात आणि त्यानंतर तो 180 झालाय, 200 झालाय, राईट, आणि मग अल्टिमेटली इट हॅज सेटल डाऊन टू 120 अँड नाव यू आर एबल टू रन ॲट 120, then you should not be worried. But if it is sustained 180 200, stop your running, go to your doctor, ask him, tell him की मला असं असं होतंय, आणि probably he will do certain tests, he will run medical tests as well as certain tests related to your heart. अगदी बेसिक, त्यांनी जर तुमचं साधी गोष्ट असते की तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे, दरवेळेला तुम्हाला टॅकिकार्डिया होत असेल, म्हणजे तुमचा हार्ट रेट वाढत असेल, तर गरज नाही की तुम्हाला हृदयविकारच असेल. तुमच्या रक्तातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही एक्झर्ट करताय, आणि ते जर तुम्ही करेक्ट केलं तर हे जे हृदयावर ताण येतोय तो लगेच कमी होईल. तुमच्या शरीरामध्ये एखाद्या अत्यावश्यक घटकाची मात्रा जी आहे ती कमी असेल, B12 डेफिशियन्सी असेल, तर ती तुम्हाला करेक्ट करता येईल, आणि ती करेक्ट करून यू कॅन रिझ्यूम युअर रनिंग. बट टिल दॅट टाइम दॅट यू हॅव रिअलाइज्ड की हे कशामुळे होत होतं, त्याचं काही सिरियस नोटवर कॉग्निजन्स घेण्यासारखी त्याची हे आहे का, गरज आहे का, आणि मग तुम्ही जर त्याच्यातल्या डेफिशियन्सीज करेक्ट केलात आणि तुम्ही रिटेस्ट केलं की नाही मला आता असं होत नाहीये, तर यू विल बी लँडिंग इन अ सेफर झोन. म्हणजे मला म्हणायचं की असं हार्ट रेटला का आपण महत्व देते, म्हणजे की हार्ट रेट म्हणजे वाढल्यामुळे काय होते, 80 झाला 200 झाला तर काय होतं त्यावेळेला. हार्ट रेट जर तुम्ही 160 80 200 ज्यावेळी वाढायला लागतो त्यावेळेला हार्ट पंप होतं, तर पंप होताना पण ज्यावेळी रिलॅक्स होतं आणि मग त्यावेळेला ब्लड आत येत असतं, आणि ज्यावेळेला परत दाबलं जातं त्यावेळेला ब्लड सगळ्या बॉडीला जातं.
पण ज्या वेळेला ते असं सारखं सारखं दाबायला जातं त्यावेळेला त्यात ब्लडच येत नाही आणि कमीत कमी ब्लड सगळ्या बॉडीला जातं. त्यामुळं हार्ट रेटमुळं काय होतं, ब्लड प्रेशर पण वाढतं, पण ऍक्च्युली ब्लड बॉडीला जात नाही, तुमचं ऑक्सिजन कन्झम्पशन वाढतं. त्यामुळे ह्या धोका त्याच्यामुळे आहे. म्हणजे काय हार्ट रेटशी संबंध काय आहे, तर त्याच्यामुळे हा जीवाला धोका आहे heart खरंच rate. आहे. दुसरी एक गोष्ट मला इथे ऍड करायची आहे की एक्झॅक्टली या वेगाचा काय हा. संबंध आहे. हा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या शरीराला जो रक्ताचा पुरवठा होतो तो हार्ट कॉन्ट्रॅक्शन मध्ये, हम्म. पण हृदयाला जो रक्त पुरवठा होतो तो हार्ट रिलॅक्सेशन मध्ये होतो. द ब्लड सप्लाय टू द हार्ट goes to it in a diastole. Right. So the shorter the window of diastole is, more compromised blood supply is there to the heart. And that's why it is very important की तुम्ही तुमचा जो वेग आहे हृदयाचा तो एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ द्यायला नाही पाहिजे. हेच डॉक्टर भोसले सरांना येस येस अपेक्षित बरोबर. असावं. म्हणजे एक्झॅक्ट लोकांना माहिती पाहिजे की हार्ट रेट वाढल्यामुळे काय होतं. खरंय. सगळ्यात महत्वाचं काय की सेल्फ मेडिकेशन, सेल्फ एक्सपेरिमेंट करत बसू नका. एक्सपर्ट ऍडवाइस घ्या आणि जोमाने पळायला लागा. डॉक्टर, याच्याशीच रिलेटेड की म्हणजे टू मच रनिंग तर ते हार्टला त्रासदायक असतं का? See, everybody has to define what is too much for as an individual. तुम्ही किती श्रीमंत व्हायचं हे जसं तुम्हाला ठरवावं लागेल, तसं तुम्ही किती व्यायाम करायचा ते देखील तुम्हाला ठरवावं लागेल. आणि याची व्याख्या एक व्यक्ती म्हणून करत असताना तुम्ही स्त्री आहात की पुरुष, तुमचा वयोगट कोणता आहे, जे एक्सरसाइज तुम्ही वयाच्या 20शीत आणि 30शीत करू शकता ते एक्सरसाइज वयाच्या 50शीत आणि 60शीत करायला जाणं हे प्रत्येकाचं काम नाहीये. कारण रनिंग इज नॉट द ओनली ऍक्टिव्हिटी दॅट यू आर डुईंग. आता भोसले सर इथं आपल्याबरोबर बसलेत, पण दिवसभर त्यांनी जवळजवळ 15 केसेस केल्या आहेत. सो ही इज ऑलरेडी एक्झॉस्टेड. तर अशा परिस्थितीमध्ये जर ते रनिंग करायला गेले, सो रनिंग तेवढं करा जेवढं तुमच्या फिटनेससाठी आवश्यक आहे, जेवढं तुमच्या स्वतःच्या बिझी लाईफमधनं तुम्हाला वेळ काढून शरीरासाठी देता येईल. दॅट इज अ हेल्दी रनिंग. Running for no reason, if somebody starts running for 4 hours a day without any reason, without any focus, and he thinks that he or she is going to be super fit, there's nothing like a super fit. Every good has an evil part to it. म्हणून तुम्ही माझ्यात 2 हे आहेत याच्यामध्ये की while you undertake anything like marathon running, understand that it is a game of patience, dedication, and it happens slowly. If you want to run a marathon, you have to have a patience to undergo the training schedule very well. It has to be a gradual process. You have to teach your body that this kind of a exercise is going to be undertaken, and you have to enjoy that process. Enjoy the journey to fitness. Your journey is not only running on JBG Satara Hill Marathon's platform, but it is an individual journey towards fitness. आणि हे करत असताना जेवढे तुम्ही स्लोली जाल, जेवढे तुम्ही प्रिपेअर कराल, ओव्हर प्रिपेअर नका करू. म्हणजे तुम्हाला जायचंय 1 दिवसाच्या प्रवासाला आणि तुम्ही बॅग भरून कपडे घेतले, त्याचा नक्की उपयोग काय? तसंच रनिंगचं आहे. जेवढं तुम्हाला पळणं गरजेचं आहे तेवढी छान तयारी करा आणि तुमचा प्रत्येक रन, मग तो मॅरेथॉनचा असेल किंवा प्रॅक्टिसचा असेल, इट शुड ऍड व्हॅल्यू टू युअर फिटनेस, टू युअर माइंडफुलनेस, and then the journey becomes enjoyable. क्या बात आहे डॉक्टर. फिटनेस बद्दल मला आता आपण फिटनेस हा शब्द, हे सगळी लोक आपण पळतो किंवा काय व्यायाम करतो, सगळेजण त्याला काय म्हणतात फिटनेस. माझा फिटनेस पाहिजे. फिटनेस म्हणजे काय? 89 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर पळणं म्हणजेच फिटनेस आहे का? असं नाहीये. फिटनेस ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, तर फिटनेस म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या ज्या ऍक्टिव्हिटी करता त्या किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ह्या ऍक्टिव्हिटी कुठलंही पेन न होता, कुठल्याही एफर्ट्स जास्त न घेता, कुठलाही त्रास न होता त्या तुम्ही करू शकता. त्याला फिटनेस म्हणतात. वा. मग त्याच्यानंतर जे आहे ते तुमची स्ट्रेंथ आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ते एन्ड्युरन्स आहे. मग त्याच्यानंतर आहे ते कॉम्पिटिशन आहे. हे वेगवेगळे आहेत.
पण जर तुम्ही नुसतं फिटनेस जर बघितलं घेत या शब्दाचा अर्थ म्हणजे फिटनेस म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे ज्यावेळी तुम्हाला गरज पडेल की जास्त काम करायला लागणार आहे तुमच्या शरीराला, तर तेवढी एफर्टलेस आणि विदाउट पेन तुम्हाला करता आलं पाहिजे. दॅट इज द फिटनेस. अशी Yes. माझी व्याख्या आहे बरं का. छान आहे. डॉक्टर, तुम्ही मगाशी वयाचा उल्लेख केला. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, की 40च्या आधी मी एकही रन केलेलं नाहीये आणि 40 नंतर बरोबर. मी पळायला सुरुवात केली. तर काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने मी त्या रनिंगकडे बघितलं पाहिजे? Not only somebody who is more than 40 years of age, but any individual who wants to undertake running as a serious activity or a fitness activity, there are certain things that they should take into account. First and foremost is they should look back in their family background. Okay? तुमच्या घरामध्ये आणि विशेषतः पालक आणि तुमची जी भावंड आहेत त्यांच्यामध्ये जर सडन कार्डियक डेथची हिस्ट्री असेल तर आय वुड से दॅट दे हॅव टू परफॉर्म सर्टन टेस्ट लाईक अ बेसलाईन ECG, लाईक अ 2D इकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी म्हणूया आपण त्याला, ती त्यांनी करून घ्यायला पाहिजे बिफोर दे एम्बार्क ऑन द जर्नी ऑफ सिरियस रनिंग. If they want to just walk, run for say 35-40 minutes, that is all right. But marathon is a different ball game, right? Mm. So if you are undertaking running a marathon and you have never run before, okay, so check on your family history because the genetics contributes to cardiac fitness. So that is one thing. Secondly, check on your body weight, right? If it is very high, I would rather advise weight loss before they undertake running as an activity which will help in weight loss. It is the other way around. The leaner you are, the better you run, right? तुम्ही जर बघितलं असेल तर हत्तीचा वेग आणि चित्त्याचा वेग याच्यामध्ये लीनतेचा फरक आहे, बरोबर. right? So it is not that the elephant is not fit, but it is that the running speed is going to differ, right? Elephants actually live longer. But तुम्ही बेसलाईन ECG करा, आपली फॅमिली हिस्ट्री काय आहे त्याच्याबद्दल जागरूक राहा. जर तुम्ही कधीच पळालेला नसाल तर स्टार्ट स्लो. ओके, वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड रेड फ्लॅग्स. वी हॅव अंडरलाइन्ड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हार्ट रेट ॲज अ मार्कर टू युअर फिटनेस. आणि मग तो जर्नी तुम्ही सुरू करायचा. सो बेसलाईन ECG, ब्लड टेस्ट which can tell you whether you have any obvious abnormality like तुमचं कोलेस्ट्रॉल खूप हाय आहे किंवा you have certain deficiencies. When you go to a doctor, he will also check for blood pressure. So जर तुमचं blood pressure you are starting at 40 and it is more than what is acceptable, साधारण 135-85 पर्यंतचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल असतंय. पण त्याच्यापेक्षाही तुमचं ब्लड प्रेशर जास्त असेल तर यू हॅव टू मॉड्युलेट युअर ब्लड प्रेशर. सो वेन एव्हर यू आर स्टार्टिंग टू रन, अ बेसिक चेक ऑन युअर ब्लड प्रेशर, ऑन युअर पल्स रेट, ऑन युअर one ECG, a 2D echocardiography is I think something which is now become accessible. म्हणजे आता छोट्यातल्या छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या टेस्ट व्यवस्थित अवेलेबल आहेत आणि विज्ञानाचा सदुपयोग आपण करून घेतला पाहिजे खरंय. जेणेकरून आपला रन हा हेल्दी आणि एन्जॉयबल होईल. तेव्हा त्या गोष्टी डेफिनेटली आपण करायला पाहिजे. आणि एक मला सांगा, म्हणजे ओव्हर एक्झर्शन आणि हार्टशी रिलेटेड जे काही आहे तर ह्याच्यात मला डिफरन्स एक कॉमन मॅन म्हणून कसा ओळखता येईल किंवा काय केलं पाहिजे मी, की हे माझं ओव्हर एक्झर्शन आहे का हे हार्ट वरती आलेला स्ट्रेस आहे किंवा असं काही काही याला आयडिया? See, these terms are used interchangeably. There is something called as fatigue. If your heart just cannot take it anymore, then you will feel completely drained, right? And that happens at a defined activity lesser than what you anticipate. म्हणजे तुम्ही जर आज 21 किलोमीटरची मॅरेथॉन पळून आलाय आणि ती डिफिकल्ट मॅरेथॉन आहे तर नॅचरली तुमची अख्खी बॉडी एक्झॉस्ट झाली आहे, राईट? पण तुम्ही 5 किलोमीटरचा रन करून आलाय आणि सडनली यू फील दॅट यू हॅव नो एनर्जी लेफ्ट. ओके, सो दॅट कुड बी अ साइन दॅट
the heart is ailing or it is a weaker heart, and then you should evaluate your heart. So that is the difference between what we can consider as something arising from an important organ like heart, or something which is an obvious outcome of your exertional activity. तसं मगाशी सरांनी सांगितलं गोळे सरांनी की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काही बरेचसे मगाशी आपला विषय चालला होता 40 नंतर, कारण सगळेजण 40 नंतर थोडेसे जरा निवांत झाले की मग तोपर्यंत सगळे वेल्थ मिळवण्यासारख्या गडबडीत असतात आणि मग जरा 40 मग नंतर हेल्थ मग कडे जातात. मग जरा हेल्थकडे जातात. तर मला एक त्यांना सांगितलं की रनिंग हे वजन कमी करण्यासाठी नाही आहे. आधी वजन कमी करा आणि मग रनिंग करा, जे सरांनी वा, सांगितलं ते. खूप छान पॉइंट आहे. तर आधी वजन कमी करा, कारण तुम्ही वजन जास्त घेऊन जर पळाला तर तुमचे गुडघे आणि बाकी सगळे हे खूप तुम्हाला त्रासदायक देणार. दुसरी गोष्ट म्हणजे आपण तपासण्या म्हणलं ना, तर मी बघितलंय की आपल्यातल्या फिमेल जे आहेत त्यांचं हिमोग्लोबिन, साधे एक हिमोग्लोबिन 15-20 रुपये सुद्धा टेस्टले जात नाहीत. ते हिमोग्लोबिन चेक करायला पाहिजे. जो हिमोग्लोबिन जर तुमचं कमी असेल तर तुम्हाला धाप लागणारच. तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल, तुमचं हिमोग्लोबिन 10च्या वर पाहिजे कमीत कमी. आणि मग बाकीचे जे एक्स्ट्रा ज्या एक्सरसाइज करतात किंवा जे लॉंग रन करतात किंवा काय करतात, मग त्यांनी बाकीच्या गोष्टी पण केल्याच पाहिजे. ते म्हणजे व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 हे पण तुमचं तुम्ही चेक केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला कुठल्याही चेस्ट पेन किंवा असं काही असेल तर प्रत्येकाने मेडिकल ॲडवाइस, मेडिकल चेकअप हा केला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या टाळू शकाल कॉम्प्लिकेशन. थँक्यू डॉक्टर. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एखादा जर रनर किंवा एखादी व्यक्ती इमोशनल स्ट्रेस मध्ये आहे, त्याची स्लीप सायकल काही पूर्ण होत नाही, डिस्टर्ब स्लीप आहे, तर त्यानं रनिंग करावं की न करावं? छान. खरं ह्याचा आपण जर या प्रश्नाचा मागं जर गेला तर आपलं फिटनेस हा कुठल्या गोष्टींवर अवलंबून आहे. एक तर पहिलं म्हणजे एक्सरसाइज, दुसरं डाएट, तिसरं रेस्ट, चौथा स्लीप. आणि ह्या सगळ्याला जोडणारा एकच पॉइंट आहे म्हणजे तुमचा माइंडसेट, तुमचं माइंड, तुमचं इमोशन. कारण हे खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमचे जर झोप व्यवस्थित झालेली नसेल तर तुम्हाला, किंवा तुम्ही इमोशनली स्ट्रेसमध्ये असेल तर माझं मत आहे तुम्ही रनिंग करू नये, कारण त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. सगळ्यात महत्वाची स्लीप का महत्वाची आहे? स्लीपमध्ये तुम्ही रिसेट होता, रिकवर होता आणि रिचार्ज होता. तिन्ही गोष्टी या स्लीपमुळे होतात. स्लीप फार महत्वाची आहे. स्लीपमुळे तुम्हाला या 3 गोष्टी, तुम्ही रिसेट, रिकवर आणि रिचार्ज होता. आता रेस्ट आणि स्लीप वेगवेगळे आहे. म्हणजे तुम्ही म्हणता मी रेस्ट घेतली म्हणजे माझी स्लीप झाली, नाही. रेस्ट आणि स्लीप पण वेगवेगळे आहे. तुम्ही रेस्ट घेतली पाहिजे आणि मग स्लीप पण तेवढीच झाली पाहिजे. म्हणजे तुमची दररोजची 7 ते कमीत कमी ते जास्तीत जास्त 8 तास ही झोप झालीच पाहिजे. तुम्ही उगीच मी रात्री 2 वाजता आलो आणि तरी सुद्धा मी गेलो, असं मला तर ते हे नाही वाटत की तुम्हाला तेवढे तुमची बॉडी रिकव्हरीला तुम्हाला मिळालं पाहिजे. रिकव्हरी तुमची रेस्टमध्ये पण होते. त्यामुळे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि रेस्ट आणि स्लीप आणि मेडिटेशन ह्यात एक साम्य काय आहे, तर तुम्ही ज्यावेळेस स्लीप आणि मेडिटेशन मध्ये तुमच्या डोक्यातले विचार आहेत ना, ते सगळे बाहेर असतात. त्यामुळे मेडिटेशन पण महत्वाचं आहे. रिकव्हरी फास्टर होते. रिकव्हरी फास्टर होते. त्यामुळे स्लीप हा खूप मोठा फॅक्टर. तुमची स्लीप जर व्यवस्थित नसेल तर तुमचे स्किल्स सुद्धा, म्हणजे तुमचं ब्रेन व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे तुमचे स्किल्स जे आहेत, मग ते तुमचे इमोशनल असतील किंवा काही असेल, एक्सरसाइज करताना असेल, तर ते स्किल पण तुमचे बॉडीचे फंक्शन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे स्लीप फार महत्वाचे. थँक्यू डॉक्टर. आता याच्यात आहे ना, सरांनी जसं सांगितलं तसं रेस्ट इज लाईक युअर रिचार्ज ऑफ युअर मोबाईल बॅटरी. तुमचा मोबाईल 20,000चा आहे का 2 लाखाचा आहे ते महत्वाचं नाही. तो चार्जच नसेल तर काही उपयोग होणार नाही. आणि याच्यात थोडासा एक माझा वेगळा अँगल असा आहे की आपण सगळेजण खूप बिझी झालेलो आहोत आपल्या व्यावहारिक लाईफमध्ये. एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी दॅट यू अंडरटेक, इट मे बी अ स्पोर्ट ऑर अ रनिंग, इट इज ऍक्च्युअली अ डिस्ट्रेसर. सो तुम्ही जे सारखे व्यवहारात गुंतलेले असता, तुमच्या व्यवसायात गुंतलेले असता, तर यू कॅन टेक अप, इवन इफ यू टेक अ स्ट्रोल
especially with your friends or family. Okay, it is a stress buster. So एका बाजूला रनिंग कॅन हेल्प यू इन de-stressing your overall stress that you have during the entire day and in your life. आणि दुसऱ्या बाजूला हे फिजिकल एक्सरसाइज जेव्हा तुम्ही करता किंवा रनिंग करता त्यावेळेला सरांनी जसं सांगितलं तसं इफ यू आर नॉट रेस्टिंग you have not really recharged your body, and then you are exerting your body, so that's not going to help you in any way. So these things I think runners should take into their consideration. इव्हन तुमची इम्युन सिस्टीम पण स्लीपमुळे इम्प्रूव्ह होते. So there are अच्छा. tremendous benefits of taking an adequate rest, and in fact it is as important as your physical activity. So I think if you sleep well, you will do well in your life. शांत मन, शांत झोप आणि निरोगी शरीर. हो, आपला व्यावहारिक शहाणपण आहे. आपण लहान असताना ऐकायचो की हा पडला की झोपतो, तर ते हा. सुखी माणसाच्या सदऱ्याचं ते लक्षण आहे. खरंय. सो ते आपल्याला मिळावं याच्यासाठीच तर आपण हे सगळं फिटनेसचं करत असतो. किंवा झोप ही अत्यंत महत्वाची आणि आपल्याला अत्यंत गरजेची आणि तेवढ्याच फायद्याची आहे. थँक्यू डॉक्टर. ह्या स्लीप सायकल आणि स्लीपला जोडूनच अजून एक, जर समजा एखाद्या रनरला काही इंजुरी असेल तर त्या इंजुरी घेऊन रनिंग करणं, की त्याला एक्झॅक्टली काय रेमेडी किंवा काय केलं पाहिजे, तुम्ही काय सांगाल याबाबत? ऍक्च्युली इंजुरी कुठली आहे त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही शेड्यूल ज्यावेळेला रनिंगचं करता त्यावेळेला तुम्हाला रनिंग करताना कुठल्या इंजुरी होऊ शकतात किंवा त्याची प्रिव्हेंट कशा करू शकता किंवा त्याची ट्रीटमेंट काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण त्या जर तुम्हाला माहिती नाही झाल्या किंवा तुम्हाला इंजुरी झाली तर तुम्ही काय होतं की तुमचे एक्सरसाइज करायचं थांबतं, तुम्हाला नैराश्य फ्रस्ट्रेशन येऊ शकतो लोकांना, तुम्ही त्या शेड्यूलमधनं मागं जाता किंवा काही काही वेळेस तुम्ही जो गोल ठरवलाय की बाबा आता मी मॅरेथॉनला पळणार 21 किलोमीटर आणि तुम्हाला आधीच नेमकी इंजुरी झाली तर ते तो पण तुम्हाला तो Setback त्रासदायक type असतो, सेटबॅक तो बसतो. त्यामुळं ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजेत की इंजुरी काय आहे, कशा होऊ शकतात आणि कशा प्रिव्हेंट करू शकतात. आता त्याचे बरेच इंजुरी आहेत. मोस्ट कॉमन इंजुरी म्हणजे आपली रनर्सनी. म्हणजे खूप जणांना मी बघितलं हा. की रनर्सनी त्यांना होतोच, बऱ्याच जणांना रनर्सनी मग इकडचं लिगामेंट तिकडं. तर रनर्सनी हा आहे की त्याच्यामुळं रनर्सनी आहे. मग कुठं प्लांटर फॅसायटिस आहे, म्हणजे जो प्लांटर आपला हा मसल आहे इथं, टेंडोआकियालिस जो आहे इथं त्याच्यासाठी होतो. टिबिओल सिंड्रोम आहे इथल्या लिगामेंटला होतो किंवा कॉमन शिन टिबियाचं आहे, त्याला इन्फ्लमेशन झाल्यामुळं पेन होतं. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या इंजुरी होतात. त्यानंतर तर ह्या मग सांगितलं क्रॅम्प किंवा येणं ते पण, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर तुम्ही फ्रिक्वेन्सी किंवा तुमची फ्रिक्वेन्सी वाढवली तुम्ही रनिंगची, तुम्ही त्याचं स्पीड वाढवलंय, तुमचं गेट चेंज झालंय, तुमचे शूज वेगळे आहेत, तुमचं रनिंगचा पॅटर्न स्टाईल वेगळी आहे, तुम्ही विदाऊट ट्रेनर तुम्हाला माहित नसताना तुम्ही पळताय. अशा बऱ्याचशा गोष्टी. महत्वाचं जास्तीत जास्त इंजुरी होतात त्या एकदम तुम्ही स्पीड वाढवल्यामुळे. अच्छा. की तुम्ही शेड्यूल प्रमाणे, म्हणून आपल्या सातारा हिल मॅरेथॉन शेड्यूल दिलंय की तुम्ही त्या शेड्यूलनं गेला तर तुम्हाला इंजुरी होणार नाहीये. त्यासाठी हे शेड्यूल आहे. ते शेड्यूल तुम्ही तंतोतंत पाळलं पाहिजे, मग तुम्हाला ह्या इंजुरी होणार नाही. तर ह्या इंजुरी सगळ्या होऊ शकतात. त्यानंतर कॉमन इंजुरी पण खूप आहेत. म्हणजे मला बघितलं की त्याचे ट्रीटमेंट पण मिळतात. आपण आता ह्या कॉमन इंजुरी ज्या आहेत ना, ह्या इंजुरी होतात तर ह्या सगळ्या स्पीड आणि फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन हे वाढवल्यामुळे होतात. ह्याला अगदी कॉमन जशा या म्हणजे कॉजेस म्हणजे कारण आहेत तशी त्याची ट्रीटमेंट पण कॉमन आहे. म्हणजे काय आपण जर लक्षात ठेवलं तर राईस PM असं सगळं राईस लक्षात, राईस RICE PM ओके. हे लागलं. म्हणजे सगळ्यांना बहुतांशी हीच ट्रीटमेंट राहते. पहिले राईस आर म्हणजे काय, रेस्ट पाहिजे. ओके. रेस्ट. तुमच्या ज्या इंजुरी जो पार्ट झाला त्याला तुम्ही रेस्ट दिली पाहिजे. तुम्ही आल्यानंतर आईस पॅक लावला पाहिजे. समजा रनिंग करताय, बरेच जण मी बघितलं की ते गरम पायाने शेकतात. तसं नाहीये. सुरुवातीला अच्छा. जेव्हा तुम्हाला काही इंजुरी असेल त्यावेळेला तुम्ही बर्फाने थंड. शेकलं पाहिजे. 48 तास नंतर तुम्ही मग ते गरम पण, त्यावेळेला पहिल्यांदा आईस पॅक, कॉम्प्रेशन, तुम्ही कॉम्प्रेशन दिलं तर ते महत्वाचं आहे. एलिव्हेशन म्हणजे जो पार्ट तुमचा
सुजलाय किंवा काय झालंय त्याला तुम्ही जरा उंच करून ठेवलं. ह्याला राईस म्हणजे एलिव्हेशन, RICE. राईस. त्याच्यानंतर पीएम. पीएम PM. म्हणजे पीएम म्हणजे काय? फिजिओथेरपी. अच्छा. खूप महत्वाची आहे फिजिओथेरपी. फिजिओथेरपी म्हणजे काय करतो की तुमचं ते पॅसिव्हली तुमचं स्ट्रेचिंगच करून घेतं. तर तुमचे जे काही मसल आपण म्हणतो माझे हे खूप आता टाईट झालेत किंवा काय झाले, ते टाईट मसल किंवा बऱ्याच वेळा तुमच्या त्या मसलमध्ये विकनेस असल्यामुळे पण इंजुरी होतात. किंवा बऱ्याच जणांना कसं होतं की ऑस्टिओपोरोसिस असतं. फिमेल्सला फार बऱ्यापैकी ऑस्टिओपोरोसिस म्हणजे बोनची कमी असते, त्यामुळे ते असतं. त्यामुळे सगळं हे सगळं केल्यामुळे ओव्हर यूज तुम्ही त्या मसलचं केल्यामुळे इंजुरी होऊ शकते. आणि त्यामुळं या होतात. म्हणजे मी सांगितलं की स्ट्रेस फ्रॅक्चर होतं काय काय ना, की तुम्ही उंच वरनं उडी मारताय आणि मग इंजुरी म्हणजे जिथे बोन वीक आहेत किंवा मसल वीक आहेत किंवा ऑस्टिओपोरोसिस आहे ह्याच्यामुळे होतं. आपल्याकडे इंजुरी सगळ्यात जास्त सातारा हिल मॅरेथॉन मध्ये होण्याचं कारण जे मला वाटतं होऊ शकतो की ज्यामुळे आपण की तीव्र उतार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं पॉवरहाऊसच्या तिथनं खूप तीव्र उतार आहे आणि त्या तीव्र उताराला उलट खाली येताना इंजुरी ह्या वर जाताना कमी पेक्षा होतात. कमी होतं, पण खाली येताना खूप. कारण लोक उतारे म्हणून फार जोरात पळायला जातात आणि मग त्या सगळ्या इंजुरी होतात. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष नाही. ह्या झाल्या कॉमन, ह्या झाल्या ह्या इंजुरी आणि त्याची ट्रीटमेंट. आता एम एम राहिला एम आपल्याला. राहिला डॉक्टर. हा, हा, मी तेच एम मध्ये दोन आहेत. एक म्हणजे मेडिकेशन आणि मेडिकल ऍडवाइस. वा, तुम्ही दोन्ही मेडिकल ऍडवाइस पण महत्वाचे. घेतलं पाहिजे आणि मेडिकेशन पण घेतलं पाहिजे. कुठल्याही इंजुरी आपण तसंच न घालवता तुम्ही मेडिसिन घेतलं पाहिजे. मग बाकीच्या कॉमन मी बघितल्यात की अगदी जे नवीन रनिंग करतात त्यांना त्यांना काही काही आपण म्हणतो की ब्रेस्टला इथं जळजळ होणे, त्याला आपण इंग्लिशमध्ये कधी चॉफिंग शाफिंग इंजुरी. शाफिंग म्हणतो, की जळजळणे म्हणजे ग्रॉइन मध्ये आर्मपिट मध्ये जे घर्षण होतं, जे जास्तीत जास्त जाड आहे की अशा लोकांना ते खूप होतं आणि त्यांना कळत नाही. म्हणजे मी बघितलं की ब्रेस्ट मधनं ब्लिडिंग होताना पण बघितलं निप्पल मधनं, आणि हे माहित नसतं. लोकांनी MRI वगैरे करून घेतले, अरे बाप. का लक्षात आलं नाही की बाबा आपण रनिंग नवीन चालू केले आणि त्यातनं ते Shaft इंजुरीत injury. न होते. तर शाफिंग त्या इंजुरी असतात. त्याच्यानंतर मग ह्याला काय केलं पाहिजे, तर तुम्ही जे काही तुमचे कपडे आहेत, लोकांना काय वाटतं की कॉटन कपडे घातले म्हणजे आपल्याला चांगला रनिंग करायला चांगलं आहे, कारण घाम त्यात Absorb होतो. absorb होतो. पण तसं नाहीये, ते घाम चिटकून बसल्यामुळे ते घर्षण जास्त होतं. हा. लूज कपडे असल्यामुळे घर्षण जास्त होतं. तर तुम्ही ब्रेथेबल म्हणजे ज्यातनं हवा येते जाते, हा. ब्रेथेबल जे आपण म्हणतो तसले कपडे घातले, पण थोडे टाईट पाहिजेत. उलट फार लूज पण नाही पाहिजे. तर ह्या गोष्टी, अच्छा. किंवा मग तुम्ही काही लोशन लावा, आपल्याकडे ज्या क्रीम असतात Vaseline सारखा Vaseline वगैरे, या सगळ्या ह्या कॉमन गोष्टी आहेत. पण ह्या म्हणजे अगदी छोट्या आहेत, म्हणजे कॉमन नाही, म्हणजे छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या माहित नसतात रनर्सना की आपल्याला काय करायचं. तर त्यात फॅटी येणार किंवा नख जाणे, ब्लिस्टर येणे, अच्छा. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ब्लिस्टर येतं, पायाला ब्लिस्टर येतात. हं? तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या पण म्हणजे तुम्ही मग योग्य प्रकारचा शूज घातला पाहिजे. तुमचे आर्च व्यवस्थित पाहिजे. तुमचं रनिंगची तुम्ही फूट कुठं ठेवताय, कसा ठेवताय जमिनीवर, ते माहिती पाहिजे. ब्लिस्टर आले तर काय करायचंय, त्याची ट्रीटमेंट. तर ह्या बारीक सारीक इंजुरी पण होत असतात. महत्वाच्या. म्हणजे तेवढा इंजुरी हा प्रकार इग्नोर करण्यासारखा नाहीये. नाही, त्याच्यावरती याच्यामध्ये ना इंजुरी ज्या होतात विच कॅन बी क्लासिफाईड ॲज इंजुरीज टू सिरियस ऑर्गन्स लाईक वी हॅव ऑलरेडी डिस्कस, आणि इंजुरी टू मस्क्युलो स्केलेटल ऑर्गन्स म्हणजे तुमचे जे सांधे आहेत, तुमच्या ज्या मसल्स आहेत, यांना ज्या इंजुरीज होतात त्या कॉमन होतात. आणि त्याच्यामध्ये ना कन्सेप्च्युअली ॲज अ पर्सन वी हॅव टू अंडरस्टँड ॲज अ स्पेसिस की आपण सगळेजण चतुष्पाद होतो. त्याच्यानंतर आपण द्विपाद झालो, आणि हे ज्या वेळेला आपण झालो त्यावेळेला आपलं पोश्चर बदललं. आणि हे पोश्चर बदललं कसं, तर सर्टन जॉईंट्स जे होते आपल्या बॉडीमधले, दे वर रिस्ट्रिक्टेड. ओके, तुम्ही जर पाहिलं तर आपली उडी फार लांब जात नाही, पण जे 4 पायांवरचे आहेत त्यांची उडी खूप लांब जाते, राईट. सो वी हॅव इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन आपला जो कमरेचा सांधा आहे, आपले जे पाय आहेत, आपले जे हात आहेत, याची रेंज ऑफ मुवमेंट जी आहे, ती पायाची रेंज ऑफ मुवमेंट ही कमी असायला पाहिजे. तर
what is most important if you want to avoid musculoskeletal injury is what is your posture while you are running. And that posture differs while you run on a flat ground, while बरोबर. you run uphill, and while you run downhill. आणि तुम्हाला इंजुरीज अवॉइड व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटतं, पण ते इंजुरी झाल्यावर वाटतं. ओके, सो करेक्ट. बिफोर you actually come across musculoskeletal injury, I have to ask myself, is my running posture right? And if it is not, because if it is creating an injury, then my posture is not right, right? So that is the message that body has already delivered to me. That is the time when you actually take a medical advice, correct your running posture, and that would over a period of time lead to less and lesser injury and more enjoyable runs. So मस्क्युलोस्केलेटल इंजुरी झाल्यानंतर तर हे सरांनी जसं सांगितलं तसं राईस पीएम आपल्याला करायचंच आहे, पण प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरीज इज फार मोर इम्पॉर्टंट अँड दॅट इज रिलेटेड टू युअर पोस्चर. सो यू करेक्ट युअर पोस्चर अँड दॅट इज द की टू हॅपी रनिंग. Right. ते पोस्चर जे आहे ते पोस्चरचे तुमचे व्हिडिओ काढले जातात. ते व्हिडिओ ते जे ट्रेनर आहेत ते कॉम्प्युटर बघतात आणि मग तुमचं कुठं चुकतंय हे त्याच्यावर बघून तुम्हाला ते ऍडवाइस करतात. म्हणजे पोस्चर खूप महत्वाचं आहे. अच्छा, हा पॉइंट मात्र फारच महत्वाचा आहे. म्हणजे मी सुद्धा रनिंग करताना की तुमच्या टेरेन काय किंवा कसं इन्क्लिनेशन आहे, काय आहे आणि काय टाईपचं पोस्चर पाहिजे, हा फार मोठा रोल थोडक्यात आपल्या रनिंग मध्ये प्ले केला जातो. आणि खरंच हे खूप हेल्पफुल होणार आहे बरं का डॉक्टर. म्हणजे रनर्सला ह्या पोस्चर संबंधातली जर सगळी माहिती शास्त्रशुद्ध मिळाली तर नक्कीच त्यांच्या इंजुरीज कमी व्हायला मदत होईल. डॉक्टर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की पळताना आपण सगळे स्पर्धक धावतायत आणि धावताना असं निदर्शनास आलं की माझ्या बरोबरचा, माझा जो कोणी फेलो रनर आहे किंवा माझ्या बरोबरचा आहे आणि तो फेंट होतोय किंवा तो कोलॅप्स होतोय असं मला वाटतंय, किंवा कदाचित उलटही की मलाच तसं काहीतरी वाटतंय की फिलिंग आलं की मी एकतर बेशुद्ध पडेन किंवा कोलॅप्स होईन काहीतरी, तर अशा वेळेला नक्की काळजी काय घेतली पाहिजे सहकार्याची आणि आपली? Okay. So, running is a community event. We all run together just to stay as our basic human instinct of being together. It's a community effort. So, whenever you see that your fellow runner, he may be someone whom you know or somebody who is not known to you, the first priority and the first duty of us as runners is to help that runner. Okay. Yeah. First thing is you try to stop him. Okay, if you feel that he is passing out or he is losing himself, then you try to stop him, support him so that he or she does not fall. अशा वेळेला ना आपला जो रूट आहे, फॉर्च्युनेटली आपल्या रूटमध्ये ना कंटिन्युअसली रनर्स असतात, कारण आपली एवढी पॉप्युलर मॅरेथॉन आहे की रनर्स असतात आजूबाजूला. आणि मग दोन गोष्टी, कारण ट्रॅफिक आपण सगळं ब्लॉक केलेलं असतं, पण मागचे पुढचे जे रनर्स आहेत किंवा जाणारे आणि येणारे रनर्स आहेत, सगळ्यात पहिल्यांदा प्रिव्हेंट अ फॉल, that runner should not fall. So you have to support that runner. Then if you are alone or if you are 2-3 people, try to take that runner away from the running area. So बाजूला जिथं आपल्याला दिसतंय की थोडासा काही आधार मिळू शकतो, and let the runner lie down without hurting himself or herself. So you have to support him lie down on the ground. सपोज त्याला काही डायफोरेटिक मुवमेंट्स असतील, म्हणजे खूप प्रचंड स्वेटिंग झालंय किंवा द रनर हॅज नॉट पास्ड आउट बट ही इज पासिंग आउट, वन थिंग दॅट वन्स यू मेक हिम लाय डाऊन, त्याचं सेरेब्रल आणि हार्ट सर्क्युलेशन वाढतं. ओके, सो यू हॅव ऑलरेडी सेव्ड हिम, राईट. आणि देन द सेकंड बेस्ट थिंग दॅट यू कॅन डू इज यू कॅन इन्क्वायर की एक्झॅक्टली काय होतंय, सो दॅट you get to know, and whenever the medical attendant comes running to you, you can tell them ki tane mala asं असं सांगितलंय before he passed out or she passed out. Then what you can do as a runner is you have one first thing is तुम्ही त्यांना त्या फ्लो मधनं थोडंसं बाजूला घेतलंय सो दॅट बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही, त्याला काही इंजुरी होणार नाही, तो धाडकन पडून त्याला काही लागणार नाही.
त्याच्यानंतर यू कॅन सिम्पली एलिव्हेट हिज लोअर लिम्स. ओके, अच्छा. म्हणजे तुम्ही एकटे जरी असाल तर तुम्ही त्या रनरला फ्लॅट झोपवलंय, हा. आता तुम्ही त्याच्या पायाकडे जा आणि पायाकडनं ते एलिव्हेट करा. दिस इज इफ द रनर इज पासिंग आउट अँड नॉट पास्ड आउट. सो देर कुड बी टू सिच्युएशन्स, की तो रनर अनकॉन्शियस झालाय किंवा स्टॉप झालाय, ही दुसरी सिच्युएशन आहे. इथे तुम्हाला त्याला सपोर्ट करायचं आहे. सो इफ यू गो सिस्टमॅटिकली, इफ यू रिअलाइज दॅट युअर फेलो रनर इज नॉट डुईंग वेल, try to be with that runner, stop that runner, take him to a side, let him lie down and elevate his lower limbs. If you have done this, you have almost saved that runner. Now comes a stage where the runner has actually stopped. Okay, म्हणजे तो खाली पडला आणि तुम्हाला असं वाटतंय की ही इज नॉट कॉन्शियस. म्हणजे तुम्ही त्याला हाक मारून बघितलीत, हलवून बघितलं, थोडंसं चिमटा काढून बघितलं, अँड यू हॅव रिअलाइज की हा रनर तर काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. देन इमिजिएटली यू विल स्टार्ट गिव्हिंग हिम अ CPR, which is a first thing that you do when somebody stops. Okay, and that will definitely be able to help that runner survive. आणि गेल्या 12-13 मॅरेथॉन्स मध्ये फॉर्च्युनेटली ना आपण एक प्रोटोकॉल डिझाईन केलाय की हे जे सगळे आपले पाहुणे आणि आपल्या साताऱ्यातले रनर्स रन करतात आपल्याकडे येऊन, तर त्यांना वैद्यकीय मदत आपल्याला कशी करता येईल. आपल्या सर्व रनर्सना कल्पना असेल की आपण जाताना आणि येताना दोन्ही बाजूला एड स्टेशन्स असतात, पण ती नुसती पाणी, इलेक्ट्रोलाइट्स आणि चिक्की आणि मिठासाठी नसतात. तर प्रत्येक एड स्टेशन बरोबर ॲम्ब्युलन्सेस आणि कार्डियक ॲम्ब्युलन्सेस असतात. आणि ही जी कार्डियक ॲम्ब्युलन्स असते ती इट इज अ ICU ऑन व्हील्स. दॅट मीन्स इट इज इक्विव्हॅलंट टू एंटरिंग इन टू अ ICU बेड. म्हणजे जर अनफॉर्च्युनेटली त्या रनरला काही झालं तर याच्यामध्ये एक इंटेन्सिव्हिस्ट असतो, हु इज अ इमर्जन्सी डॉक्टर. देर इज अ स्टाफ टू हेल्प हिम, म्हणजे नर्सिंग स्टाफ असतो. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही वैद्यकीय सेवा या रनरला लागू शकतात, म्हणजे मग ते डिफिब्रिलेटर असो, इमर्जन्सी इंजेक्शन्स असोत, मॉनिटर असो, ऑक्सिजन असो, किंवा त्याला व्हेंटिलेट जरी करायची वेळ आली तर व्हेंटिलेटर असो, अशा कार्डियक ॲम्ब्युलन्सेस 6 कार्डियक ॲम्ब्युलन्सेस या ऑन रूटच असतात. म्हणजे प्रत्येक एड स्टेशन जे तुम्हाला रस्त्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला दिसतं ते नुसतं एड स्टेशन नाहीये, इट इज ऑल्सो अ मेडिकल स्टेशन विच कॅन हेल्प यू इन टाइम्स ऑफ इमर्जन्सी. आणि तुम्ही जर आमच्याकडे पळायला येत असाल तर या मेडिकल ज्या सेवा आहेत त्याच्यासाठी कुणाला कॉन्टॅक्ट करायचं ते नंबर्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले असतात, मेलमध्ये असतात, आपल्या मेलमध्ये असतात, आपल्या रेस गाईडमध्ये असतात, आपल्या मेडिकल गाईडमध्ये असतात. सो बिफोर यू अंडरटेक अ रन you can just download those numbers. So depending on a location that you have seen a runner falling down or you have experienced some difficulty, there is a medical team ready for you before the event actually can happen. Okay, आणि असं झाल्यानंतर म्हणजे नुसतं या कार्डियक ॲम्ब्युलन्सेस करून आपण थांबत नाही, तर या कार्डियक ॲम्ब्युलन्सेसच्या मध्ये सुद्धा जे अंतर असतं तिथे एक इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स असते विच कॅन टेक यू टू अ कार्डियक ॲम्ब्युलन्स वेअर यू कॅन बी ट्रीटेड बाय अन इंटेन्सिव्हिस्ट. ओके, सो देर आर इंटेन्सिव्ह फिजिशियन्स, देर आर नर्सिंग स्टाफ्स विच कॅन ट्रीट यू, बट you don't have to wait for the cardiac ambulance to come to you. In case you are in between, that emergency ambulance will take you there. But my most sincere request to the runner is, if you experience something that it is going wrong while you are running, please do not continue to run in that situation. Please seek help. The help is available right next to you. If you tell a volunteer, if you call for help, if you call for an ambulance, if you call for a doctor, everything is there. Let me be very honest with you. रस्त्यावरती एखाद्याला वाचवणं ही खरंच नेक्स्ट टू इम्पॉसिबल गोष्ट असते.
आणि या गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न आम्ही करत असलो तरी तुमची रनर म्हणून जबाबदारी आहे की एक तर आपल्याला काही डायग्नोज डिसीज असेल, मग तो डायबिटीस असेल, हृदयविकार असेल, रक्तदाब असेल, थायरॉइड असेल, तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटा. त्यांना विचारा की मी असा असा इव्हेंट रन करणार आहे, मी रन करू का नको. खरंय. दुसरी गोष्ट, सातारा हिल हाफ मॅरेथॉन जी आहे, जेबीजी सातारा हिल, ही काही आयऱ्या गायऱ्यांनी पळण्याची रेस नाहीये. खरंय. तुमची प्रिपरेशन ही ॲडिक्वेट, तुमचं ॲडॉप्टेशन कम्प्लीट असायला हवं आणि तुम्ही स्वतः सावध असायला हवं की मला ही रन कशासाठी करायची आहे. फक्त माझ्या टायमिंगसाठी, फक्त माझ्या मेडलसाठी करायची नाहीये. ते तर तुम्हाला आम्ही देऊच, पण मला स्वतःला अत्यंत एन्जॉय करत ही रन पळायची आहे. निसर्गाच्या कुशीत, सह्याद्रीच्या सान्निध्यात आपण आजारी पडायला आलेलो नाहीये. आणि जर आपल्याला काही त्रास झाला तर मदत देखील एका हाकेच्या अंतरावर उभी आहे. पण ही मदत आम्ही रस्त्यावर देणार आहोत. तेव्हा एका सेकंदात तुम्ही आयसीयू मध्ये नाहीये की तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला मदत मिळेल. तुम्हाला स्वतःला हे जज करावं लागेल की एम आय फॉलिंग इन टू अ ट्रबल. इफ आय एम फॉलिंग इन टू अ ट्रबल, वेअर इज द हेल्प अवेलेबल? टेक दॅट हेल्प. लेट द रेस बी द नेक्स्ट रेस. आम्ही Correct. दरवर्षी मॅरेथॉन भरवणार आहोत. जेबीजी सातारा हिल मॅरेथॉन इज अन अॅन्युअल इव्हेंट, बट यू आर व्हेरी डिअर अँड डिअर टू आवर हार्ट. सो प्रत्येक एड स्टेशन सोडलं, बऱ्याच वेळेला ना ज्या काही स्टडीज झाल्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये शेवटच्या 500 मीटरमध्ये 500 मीटर खूप जास्त इव्हेंट्स हा. होतात. कारण ना रनर्स एक्झॉस्ट झालेले असतात आणि त्यांना ते टायमिंगचा दोर दिसत असतो, राईट. तर आम्ही काय केलंय, आमचे जे मेडिकल पार्टनर आहेत ज्यांचं पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, खरं तर आपल्या इव्हेंटचे जे शेवटचे 500 मीटर आहेत तिथंच ते हॉस्पिटल आहे. आणि ते हॉस्पिटल, not only that the doctors and nursing staff will be available, let me tell you that even the cath lab will be ready till the event gets over. क्या बात. म्हणजे it's like if somebody falls into a trouble and if it is a cardiac trouble and he or she needs an intervention, we will keep the cath lab open and running. So there won't be any delay in the patient's treatment, right? तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्ही जर आधीचे इव्हेंट केलेले असाल किंवा तुम्ही ज्या वेळेला याल तेव्हा तुम्हाला दिसेल की इमिजिएटली आफ्टर द रन इज फिनिश्ड तिथे एक सुसज्ज मेडिकल कॅम्प असतो. आणि तो कॅम्प सुसज्ज का असतो? कारण तिथं 5 आयसीयूचे बेड्स असतात, 10 साधे बेड्स असतात. सो तुम्हाला काही मस्क्युलो स्केलेटल एक्झर्शनल ट्रेनिंग इंजुरी झाली तर तुम्हाला ट्रीटमेंट मिळू शकेल. आणि अनफॉर्च्युनेटली post crossing the finish line, if you fall into any trouble which is cardiac trouble, then there is a cardiologist standing right there, okay, who can take care of you. So from our side we do the best that is possible. You wouldn't probably come across any marathon in the world, I would rather say, ki jithe the medical preparedness is taken to that level. Let me tell you, or let me share that we don't stop there. ओके. सो तुम्ही म्हणाल की एवढं सगळं तुम्ही करताय, आम्हाला तर भीती वाटायला लागली. तसं नाही, तुम्हाला पळताना पण आम्ही सोडत नाही. म्हणजे खरंय. आमच्याकडे ना बाईक बाईक ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स, मी तेच. आणि त्या बाईक ॲम्ब्युलन्सेस म्हणजे आमच्या स्टार्टिंग लाईन पासनं ते फिनिश लाईन पर्यंत तुमच्यावर ज्या डॉक्टरांचं लक्ष आहे त्यांच्याकडे एक ऑटोमेटेड इलेक्ट्रिकल डिफिब्रिलेटर असतो. इन केस जर ऑन द वे रनरला काही झालं तर वी डोंट वॉन्ट टू टेक अ चान्स दॅट द ॲम्ब्युलन्स शुड रीच दॅट रनर अँड डिलिव्हर अ ट्रीटमेंट. ओके. तुम्हाला तिथल्या तिथे आम्हाला जर गरज असेल तर डिफिब्रिलेट करता यावं याच्यासाठी त्या बाईक ॲम्ब्युलन्सेस या एन रूट फिरत असतात. सो वी ट्राय टू टेक मॅक्सिमम केअर अँड देन we don't stop there, because once you cross the medical tent there'll be a large physiotherapy tent where we would be undertaking the recovery, and we don't take it to ourselves. We have a team of physiotherapists
where the Krishna Hospital and the Medical College and the Chabda Physiotherapy Medical College and their teachers and students would help the runners recover faster. We also have acupressure specialists post run so that you can recover from your injuries from your run. आणि हे ना आम्ही एक परपेच्युअल काम म्हणून हे करतो. म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल की भोसले सर आमचे एस हे ट्रेनिंग एक्सपर्ट आहेत आणि त्यांची टीम आहे अॅनेस्थेटिस्टची. तर यांच्या मदतीने गेल्या जवळजवळ 13 वर्षामध्ये आम्ही साताऱ्यातील रनर्स, साताऱ्यातलं जनरल पब्लिक, सातारा पोलीस दलातले काही व्हॉलेंटियर्स असे मिळून जवळजवळ 8,000 लोक तसे तयार केलेत की ज्यांना इन केस ऑफ अन इमर्जन्सी CPR देता येईल. खरंय. म्हणजे मी सांगू शकतो की मी नॉन मेडिको आहे, माझं इंजिनिअरिंगचं क्षेत्र आहे, तरी माझ्या क्लासचे जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही CPR ट्रेनिंग देऊन दरवेळेस हे शिकवतो की बाबा कुठेही तुम्ही, म्हणजे फक्त रनिंग नाही पण कुठेही हा जो काही CPR जो आहे बरोबर आहे. की हा तुम्ही कुठेही वापरू शकता आणि एखाद्याचा जीव हा वाचू शकता. सरांनी सांगितल्याप्रमाणे मला त्यात एकच ऍड करायचं की जे तुम्ही मगाशी म्हणला की जे आपले वॉटर स्टेशन्स आहेत किंवा तिथं जे देणारे मुलं जी आहेत ती फक्त वॉटर स्टेशनसाठी किंवा पाणी देण्यासाठीच नाहीत, ती सगळी CPRचं ट्रेनिंग दिलेली लोक आहेत. ते सगळे म्हणजे ते तुम्हाला कधी पण मदत करू शकतात. नुसतं पाणी देणं नाही, त्यांना सगळ्यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे CPRचं. त्यामुळं कुणीही मदत करू शकतो त्यांना. तर आपण त्यासाठी प्रत्येकाला आपल्याला CPR आणि डिफिब्रिलेटर ह्या दोन्हीची माहिती पाहिजे. तर त्याबद्दल आपण सगळ्यांना माहिती देऊया आपण आता, असं मला वाटतं. खरंय. तर रूटवरती म्हणजे मेडिकल इमर्जन्सी किंवा याच्यापेक्षा सुसज्ज एक मेडिकल सेवा अखंड रूटवरती देण्याचा प्रयत्न हा JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन तर्फे केला जातो. आणि यात सगळ्यांना, सर्वसामान्य जे काही लोक आहेत म्हणजे त्या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेऊन, म्हणजे साताऱ्याची जी आपली JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन आहे तर ही साताऱ्यातल्या लोकांची मॅरेथॉन आहे, साताऱ्यात शहरवासियांची, इथल्या जनतेची मॅरेथॉन आहे. का? कारण सगळेजण तिथे चिअर अपला येतात आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे की ते स्वतःही याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकत असतात. तर मेडिकल बरोबर या सगळ्या गोष्टी सुद्धा, म्हणजे मेडिकलचा इम्पॉर्टन्स, मेडिकल इमर्जन्सीजला कसं टॅकल करायचं, या सगळ्या पद्धतीत जी JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन आहे ही मी म्हणेन निष्णात आहे, तरबेज आहे आणि तयारी पूर्ण आहे. CPR बद्दल एवढं काही आपण चर्चा केली तर तुम्ही जरा CPRचा डेमो करून दाखवाल का? कारण हा डेमो बघून जे काही आपले रनर्स कम्युनिटी आहे, जे कोणी आपल्याला पाहतायत, हे ते बघून जर त्यांनाही काही फायदा झाला, त्यांनाही त्याची काही मदत झाली तर फार बरं होईल. तर प्लीज थोडा डेमो दाखवता. नक्कीच नक्कीच. आपण आता डेमो बघूया. तर आपण मगाशी बघितलं की मॅरेथॉन मध्ये एखादा रनर कोलॅप्स झाला म्हणजे पडला, तर आपण काय करायचंय, तर काय आपण त्यावेळी कशी मदत करायची आहे, कारण त्याचं महत्व आपल्याला आता बघायचंय. CPR म्हणजे काय? कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. म्हणजेच काय, हृदय आणि फुफ्फुस हे बंद पडल्यानंतर त्याचं कार्य पूर्व परिस्थितीत किंवा पुनर्स्थापित करण्यासाठी जी क्रिया करायची त्याला आपण कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजे CPR असं म्हणतो. म्हणजे हृदय आणि फुफ्फुस बंद पडलं असेल तर हे CPR म्हणजे आपण काय बघूया कार्डिओपल्मोनरी, की हा माणूस पडलाय तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर त्याला आपल्याला सेफ जागी न्यायचंय. म्हणजे काय? सुरक्षित ठिकाणी, म्हणजे सुरक्षित ठिकाणी. ह्याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे आपली पण सुरक्षितता आहे आणि त्याची पण सुरक्षितता आहे. म्हणजे धोका, डेंजर आपण म्हणतो त्यातनं त्याला ते बाहेर काढलं. म्हणजे समजा आता रनिंग करताना मध्येच पडलाय तर बाकीच्या रनरना पण त्याच्या अंगावरनं किंवा त्याचे पाय पडण्याची शक्यता किंवा ते पडण्याची शक्यता आपल्या अंगावर येते. त्यामुळे त्याला बाजूला न्यायचं. नेण्यासाठी काय करायचं, तर साधारण असं आपण ह्याच्यात काखेत हात घालायचे आणि त्याला त्याच्या पायाने असं
त्याला आपण ओढून नेऊ शकतो एक असेल तर. आता या ठिकाणी आपण मॅरेथॉनच्या वेळेला तुम्हाला खूप लोक मदतीला असतील, आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हॉलेंटियर असतील, तुम्ही त्यांना उचलून नेऊ शकता बाजूला. बाजूला घेतल्यानंतर काय करायचंय की आपण लगेच बघायचंय की बाबा त्याचं हृदय आणि फुफ्फुस बंद पडलेलं आहे का. आता कसं बघणार आहे, तर पहिल्यांदा लगेच आपण त्याला टॅप करायचंय. ह्या दोन्ही साईडला पण तुम्ही टॅप करू शकता. जागा आहेस का, नाव त्याचं घेऊन जागा आहेस का, बरा आहेस का विचारलं, आवाज आलेला नाही आपल्याला कळालं, आणि नंतर दिसते की आपल्याला श्वासोश्वास घेत नाहीये, आपल्याला इथं मुवमेंट दिसतात. साधारण अशा मुवमेंट आपण बघितल्या तर इथं श्वास घेताना आपल्याला दिसतं, आपण असं बघितलं तर. पल्स इथं बघू शकतो आपण, किंवा रेडियल पल्स पण असते, पण ह्यात वेळ घालायचा नाही, फक्त 10 सेकंदात तुम्हाला बघायचं. इथं पल्स बघताना एका साईडलाच दाबून बघायचे, दोन्ही साईडला दाबायचं नाहीये, एका साईडला बघायचे पल्स लागणे. पण हे खूप अवघड असतं कळणं. तर समजा ब्रिदिंग बघायचंय, घेतल्यानंतर मग बघायचं की आपण थोडस त्याची मान, हे चीन आपण म्हणतो, हे वर करायचे आणि ती एका बाजूला करायची. ह्याने काय होतं, तर तुमची एअरवे म्हणजे हा श्वासोश्वास घ्यायचा मार्ग मोकळा होतो. आता सीपीआर द्यायला चालू करायचे, कॉम्प्रेशन द्यायला चालू करायचे. कारण सीपीआर हा, आता कॉम्प्रेशन आपण कसं द्यायचंय ते बघायचं, छातीवर दाब कसा द्यायचा, कुठं द्यायचं. गुडघ्यावर उभा राहायचे, गुडघ्यावर उभारल्यानंतर दोन्ही निप्पलच्या मध्ये, हे आपलं जे मधलं बोन असतं, ह्या बोनच्या मध्ये हा हात आहे, हाताचा हात तळवा आहे, या तळवा दुसरा हात त्याच्यात लॉक करायचा आहे, आणि मग हाताचा हा भाग आहे तळव्याचा, तो दोन्ही निप्पलच्या मध्ये, साधारण इथं आपलं बोन संपतं, त्या बोनच्या 2 बोट पुढे, म्हणजे बरोबर इथं मधी हा आपण असा हात ठेवायचा. नंतर आपले एल्बो हे आहेत, हे असे एकदम स्ट्रेट ठेवायचे. शोल्डर पण एकदम ताठ पाहिजेत, आणि हे याला परपेंडिक्युलर पाहिजे, म्हणजे अगदी एका रेषेत, आणि हा लॉक पाहिजे. आणि मग कॉम्प्रेशन लगेच चालू करायचे. कॉम्प्रेशन चालू करायला म्हणजे आपण जे छातीवर दाब देतो, तो दाब द्यायला चालू करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असे आपण 30 वेळा हा दाब द्यायचा आहे. थांबायचं नाही, फक्त परत 30 वेळा चालू करायचं. जर समजा कुठल्याही त्याचा हालचाल चालू झाली नाही तर. आता हा दाब देताना काय काय प्रिकॉशन घ्यायच्यात बघा. पहिली गोष्ट म्हणजे हा इंटरलॉक झालं पाहिजे. हे इथं दुमडले गेले नाही पाहिजे. दुमडलं तर काय होणार आहे, असा दाब पडणार आहे. आपण या गुडघ्यांवर उभं राहायला पाहिजे. गुडघ्यावर बसलं तर हा दाब पडणार नाही. हे हात बरोबर कुठे पाहिजेत, मध्ये पाहिजे. लोकांना काय वाटतं की हार्ट लेफ्ट साईडला म्हणून लेफ्ट साईडला देतात, तर सगळ्यात पोझिशन महत्वाची आहे. गुडघ्यावर उभं राहणे, त्याच्यानंतर हात इंटरलॉक केले पाहिजेत, इथं दुमडायचे नाहीयेत, बरोबर मध्ये ठेवायचे, इकडे ठेवायचं नाही. आणि आता दाब द्यायचा 1 2 3 4 5 6. आता ह्यात कसं होतं की किती रेटनी द्यायचे, तर साधारण 100, मिनिमम 100 मिनिटाला, 100च्या रेटनी, जास्तीत जास्त 120, म्हणजे 120 पेक्षा पण जास्त नाही, 100 पेक्षा पण कमी नाही. आता किती खाली जायचंय, तर साधारण 2.5 इंच, 2 ते 2.5 इंच खाली जायचं. प्रत्येक वेळेला आपण एक दिल्यानंतर परत येऊन द्यायचंय वर. आता मी तुम्हाला दाखवतो काय होतं. आपलं जे इथलं बोन असतं वरचं, हे आता मी जे आपण दाबतोय ते दोन्ही छातीच्या मध्ये, आणि त्याला जिपॉइड म्हणतो आपण, तर त्याच्या खाली आपली स्पाईन असते, म्हणजे काय, मणका असतो. या मणक्याच्या मध्ये बरोबर ही स्पाईन आहे, आणि मणक्याच्या मध्ये बरोबर आपण दाब देतो, त्यावेळी काय होतं, हे हा हार्ट आहे समजा, त्यामधला ह्या हार्ट मधनं रक्त पुढे जातं, आणि ज्या वेळेला आपण सोडतो त्यावेळेला इकडून रक्त परत येतं. म्हणजे बघा, आपण हा जर समजा हार्ट आहे खाली आहे समजलं, तर दबतं त्यावेळेला इकडून सगळं रक्त पुरवठा सगळ्या अवयवांना येतो. आपण ज्यावेळेस सोडतो त्यावेळेला परत ह्यात रक्त भरलं जातं. त्यामुळं आपण ज्या वेळेला खाली दाब देतो त्यावेळेला ते सोडणं पण महत्वाचं आहे. किती वेळा करायचंय, मिनिटाला 100 ते 120 या स्पीडनी खाली 2 ते 2.5 इंच जायचंय. परत रिकॉइल म्हणजे परत वर आलं पाहिजे व्यवस्थित, आणि हात उचलायचा नाहीये त्यावेळेला. 1 2 3 4 5 6 7 कंटिन्युअस, फक्त वरून खाली गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण जर केल्यानंतर हा रक्त पुरवठा पण वर जातो, आणि ज्या वेळेला आपण दाबतो त्यावेळेला काही प्रमाणात हवा सुद्धा बाहेर फेकली जाते, आणि थोडी आत पण येते. ही आपली कॅव्हिटी असते,
त्याच्यात निगेटिव्ह प्रेशर होतं. ज्यावेळी आपण खाली दाबतो त्यावेळी निगेटिव्ह होतं, त्यात हवा पण येते, त्यामुळे थोडेसे हवा पण जाते. आणि ही फक्त सीपीआर, याला आपण फक्त हँड्स ओनली सीपीआर म्हणतो. ह्याच्यात काय की तोंडाने श्वास द्यायचा नाही, कारण द्यायचं शिकवलं जात नाही. कारण का, फक्त कॉम्प्रेशन देऊन सुद्धा तेवढाच इफेक्ट येतो जितकं दोन्ही केलं जातं. आता तुम्ही बघितलं असेल, सीपीआर देणं किंवा हा सीपीआर देणं इतकं सोपं आहे. याला तुम्हाला कुठलं औषध लागत नाही, इंजेक्शन लागत नाही, कुठलं इन्स्ट्रुमेंट पण लागत नाही, काही लागत नाही. फक्त तुमचे हात लागतात आणि तुमची मदत करण्याची तयारी असते. त्याचप्रमाणे आपल्याकडे हे एईडी म्हणून आहे, ऑटोमेटेड इलेक्ट्रिक डिफिब्रिलेटर. तुम्ही बघितलं असेल पिक्चर मध्ये, शॉक लावतात आणि मग तो असा एकदम जागा होतो. तर हे ते वेगळं त्याच्यासारखंच हे आहे, पण हे ऑटोमॅटिक आहे. हे तुम्ही फक्त लावलं त्याला की त्याचं ते सगळं सेन्स करतं, त्याचं ते शॉक देतं आणि तुमचा जीव वाचवतो. म्हणजे जसं आपण एखादी, हे पण सेम तशीच आहे. हे जितक्या लवकर आपण वापरू सीपीआर मध्ये, तितक्या त्याचे चान्स जास्त आहेत. हे दोन्ही कंबाईन केलं तर तो माणूस जगण्याची किंवा पुनर्जीवन, त्याची पुनर्जन्म, त्याला पुनर्जन्म म्हणणार नाही मी ते, की त्याचं हार्ट आणि फुफ्फुस चालू व्हायचं शक्यता खूप जास्त वाढते. जवळजवळ 40% आणि जर दोन्ही वापरलं तर जीवन वाचण्याची शक्यता आहे. Dr. Bhosle, I am so grateful to you. It was such a wonderful demonstration of a CPR that I am sure that all those who have witnessed your demonstration, त्यांना प्रत्येकाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा कधी जर दुर्दैवाने असा प्रसंग आला तर त्या प्रसंगामध्ये त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचं पुण्य त्याच्या पदरी नक्की नक्कीच तुमच्या पडेल. मदतीने बरोबर आहे. त्याच्या पदरात पडेल असं मला वाटतं. मी तर म्हणतो, आणि- म्हणजे रक्तदान वगैरे हे दान आपण म्हणतो तर देहदान, पण हे तर तुम्ही जीवदान देताय. जीवदान डॉक्टर देताय. नसताना खरंच आहे. तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या घरातल्या लोकांना पण असा प्रसंग येऊ शकतो. म्हणजे हार्ट अटॅक असल्यासाठी कुठं पण येऊ शकतो. आणि ह्याच्यापेक्षा पण मी एक वरचं जास्त सांगेन की मी आज तुम्हाला का शिकवतोय हे सगळं, तर मला पण पुढे आला तर मला माहिती असून उपयोग नाहीये. माझ्या शेजारच्या पाजारच्या लोकांना पण हा कसं डेमॉन्स्ट्रेशन किंवा कसं सीपीआर द्यायचा हे माहिती पाहिजे. खरंय म्हणून डॉक्टर. सगळ्यांना त्याची लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्याचा प्रकार म्हणजे थोडक्यात हा, सीपीआर आहे. आहे. खरंच आहे. And the JBG Satara Hill Marathon also tries to encompass this as our one of the goals, की जेवढ्या लोकांना आम्हाला, जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही साताऱ्यातल्या लोकांना तर ट्रेन करतोच आहोत, पण आज अविनाश भोसले सरांचा डेमो बघितल्यानंतर ज्यांनी तो डेमो बघितला असेल त्यांनी सुद्धा प्रत्यक्षात कुठे त्यांना हँड्स ऑन डेमो मिळाला, तर हे जे बॅकग्राऊंड सरांनी तयार करून दिलंय त्याने ही संधी त्यांना सुद्धा नक्की निश्चित मिळू आहे. शकते. आमचं एमच आहे, एव्हरी सिटीजन शुड बी लाईफ सेव्हर. म्हणजे प्रत्येक माणूस हा जीवन रक्षक बनला पाहिजे. जीवन रक्षक म्हणजे त्यालाही माहिती पाहिजे, मग त्याचा फायदा होईल. आजचा सेशन अप्रतिम झालेला आहे. म्हणजे एवढे दोन दिग्गज डॉक्टर्स आपल्याला इकडे त्यांनी ज्ञानदान केलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे मला सुद्धा माहिती नव्हत्या त्या या ठिकाणी कळाल्या आणि तुम्हालाही त्या कळाल्या असतील. तर मी एवढंच सांगेन की ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत या दोघांनी त्या निश्चित फॉलो करा आणि सातारला जे काही तुम्ही येणार आहेत ते पीबी साठी येऊ नका बरं का. एन्जॉय करायला या, रूट एन्जॉय करा, रेस एन्जॉय करा, त्या रेसचा माहोल एन्जॉय करा आणि जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन मध्ये येऊन तुम्ही फक्त धमाल करा. मला असं वाटतं की प्रत्येक रनरनी हा जो काही सेशन आपला झाला त्यातनं जे टेकअवेज आहेत त्याच्याविषयी विचार करावा. आणि माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही साताऱ्यात येत नाहीये, तुम्ही राजधानी साताऱ्यात येत आहे, तेव्हा आम्ही सगळेजण तुमचं स्वागत करण्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी सज्ज आहोत. तेव्हा राजधानीत या, राजासारखे राहा आणि सुरक्षित आणि आनंदाने रन करून आपापल्या घरी परत जावा, हीच माझी शुभेच्छा. खूप छान. म्हणजे मी पण तेच सांगेन की ज्यावेळी मॅरेथॉन संपते तर प्रत्येक जण विचारतो की अरे तुझं टाइम किती आला, माझा टाइम किती आला, ह्याचा टाइम किती आला. ते विचारू नका, तू किती मजा केलीस, तू किती एन्जॉय केलंस. हा तुम्ही
प्रश्न विचारा की तुमचं टायमिंग किती, कारण टायमिंग म्हणजे आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे की आपण प्रत्येक जणांनी CPR म्हणजे जे मगाशी डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं तर प्रत्येकाला आलं पाहिजे. प्रत्येकाला ते कुठे ना कुठेतरी उपयोगी येईल, की मॅरेथॉन संदर्भातच नाही पण आपल्या रुटीन जीवनात कुठेही आपल्याला त्याचा उपयोग नक्कीच होईल. जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन या स्पर्धेकरता येणाऱ्या स्पर्धकांना तसेच हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझी एक विनंती आहे की आजच्या या जो काही सेशन आहे याच्यामध्ये एवढ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेले जे काही सल्ले आहेत किंवा आणि जी काही माहिती दिली त्याचा तुम्ही वापर तर नक्कीच कराल. त्याचबरोबर तुम्ही तुमचे जे काही फिजिशियन, तुमचे जे काही डॉक्टर आहेत, तुमचे जे काही फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याशी सुद्धा कन्सल्ट करा. तुमच्या बॉडीचा स्वतःचा टाईप ओळखा. रेड फ्लॅग्स जे काही आहेत ज्याच्याविषयी आपण बोललो त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात काय, आपके दिल से जो निकल रहा है आपके मन को सुनना चाहिए असं काहीतरी करा. आणि आजच्या या भागाचे शेवट झाला. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.